तर इकडे राजकीय संघर्षानंतर आता राज्यात हनुमान चालीसा विरुद्ध रामरक्षा असा एक नवा संघर्ष सुरू झालेला आहे। उद्धव ठाकरेंनी सुरू केलेल्या रामरक्षा आंदोलनाला आता नवनीत राणा उत्तर देणार आहेत। आज ते अमरावतीमध्ये हनुमान चालीसा पठण करतायत। तर अमरावतीच्या हनुमानगडी इथे हनुमान चालीसा पठण होणार आहे। हनुमानगडी इथे चालीसा पठणाची तयारी अंतिम झालेली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नागपुरात रामरक्षेचं पठण करत आहेत आणि याच रामरक्षेच्या पठणाला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या नेत्या नवनीत राणा अमरावतीमध्ये हनुमान चालीसा पठण करतायत। अमरावतीच्या हनुमानगडी येथे नवनीत राणांचा हा कार्यक्रम काही वेळामध्ये सुरू होणार आहे। एकूणच उद्धव ठाकरे ज्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरला होता आणि त्यानंतर नवनीत राणांविरोधात देशद्रोहाची कलम दाखल करण्यात आलेली होती, त्यांना अटक करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर 14 दिवसाचा कारावास देखील त्यांना भोगावा लागला होता आणि त्यानंतर नवनीत राणांनी आक्रमक होत अमरावतीमध्ये 151 फुटाची हनुमान रायाची मूर्ती स्थापन केली। या मूर्तीचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि याच ठिकाणी काही वेळेतच नवनीत राणा दाखल होणार आहेत आणि त्यानंतर नवनीत राणा स्वतः हनुमान चालीसा पठण करणार आहेत। एकूणच जर पाहिलं तर या कार्यक्रमाची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। प्रशस्त अशी हनुमंतरायाची मूर्ती आहे, सोबतच प्रभू श्री रामचंद्राची मूर्ती आहे, भगवे ध्वज या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि काही वेळेतच नवनीत राणा या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी देखील असणार आहेत। त्यामुळे हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान नवनीत राणा काय बोलतात याकडे देखील राज्याचं लक्ष आहे। सातत्यानं उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या नवनीत राणा आज हनुमान चालीसा पठण करत असताना नेमकं ठाकरेंना काय आव्हान देतात याकडे देखील लक्ष असेल आणि काही वेळेतच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे या ठिकाणची तयारी जी आहे ती देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्यामुळे या ठिकाणाहून आता काय नवनीत राणा भाष्य करतात याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।